जन्माला आलेली एका भारत देशातली सामान्य कुळातली स्त्री गोलोकातली एक खुर्ची प्राप्त झाली. तिला 1-2 दिवस त्रास दिला असेल तिथल्या लोकांना, आपल्याकडं देतात लोक त्रास. आणि त्यातली त्यात राजकारण्यापेक्षा आपले राजकारणी झाले. नंबरी झाले, नंबरी झाले. मी तर म्हणतो राजकारणातले स्टेजवर शिव्या देतात आणि धाब्यावर एकूण एकाचे बिल देतात. आपले स्टेजवर गोड बोलत आहेत. म्हणजे मी आबाचं वर्णन कीर्तनात करायचं आणि तिकडे गेल्यावर म्हणायचं काय येतं ते आब्याला. गिरगावच्या बाळ्या तुला यम इतका हानीन बेट्या, तू इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. कीर्तनात वर्णन करतो माघारी चेष्टा करतो सोमळ्या. थोत्तर फटूस तर यम हानीन तुला. अण्णा बेजार केला असेल, तिला केला असेल बेजार, केला असेल. एका साधून बाकीच्यांना गप्प बसवलं आणि सांगितलं ऐका, इथे येण्यासाठी विमान चालत नाही, इथे येण्यासाठी प्रभूचा हात लागतोय. आणि प्रभूचा हात जिला मदत करतोय ती बाई सामान्य नाही. तिला विचारा साधना काय केली. 18 लोकांनी साधना विचारली. त्यावेळेला डोळ्यातून पाणी आलं. महाराज तुम्ही साधना केली नखाच्या चुंबळी होईपर्यंत. असे काही महाराज तुम्ही साधना केली जटा 80 फूट वाढूस तर. महाराज तुम्ही जटा नखाच्या चुंबळी झाल्या, हात वरी धरल्याच्या नंतर 10 छत्र्यासारखी नख, छत्री धरतो ना आपण पावसात, जशा 10 छत्र्या अशा नखाच्या चुंबळी. किती साधना केली असेल बाई. आम्ही अशी साधना केली, आम्हाला 18 लोकांना ह्या खुर्च्या मिळाल्या. पण तू काय केलंस. मी फक्त रामनामाची साधना केली. मग हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्या साधूलाही ती खुर्ची मिळत नाही. आताच आयुष्य कमी आहे बरं का. पूर्वीच्या काळात आयुष्य आस्तिमय होतं, आस्तिमय. बघा जाण पुराण घरी गेल्यावर यायनं कशाला बघायचे हो, आपल्या यानं पुराण बघायला पाहिजे हो. आणि आमचे नीट करायचे असतील तुम्हाला तर तुम्ही पुराण पाठ करा, तेव्हा आमचे लोक कीर्तन नीट करतील. आता तुम्ही पाठ करा, तुम्ही पाठ करा पुराण, तेव्हा आमचे नीट रस्त्याने चलतील. नाही तर ते अशात म्हशीची काठी शेपुड्याला आणि शेपुड्याची काठी मेंढ्याला. अस्थिमय प्राण जोपर्यंत हाड आहे तोपर्यंत माणसं मरत नव्हते. मग चर्ममय प्राण झाला जोपर्यंत त्वचा आहे तोपर्यंत. आता प्राणी अन्नमय. भाकर बंद केली की सोमळ्या मेलाच. 2 महिने पाऊस सारखा सुरू होता तवाच सांगायलो, आताच नाही. आता घंटाभर जरी पडला तरी सप्ताह सफल झाला. कानिपनाथांच्या चरणी दंडवत. उद्या मंडप वाढवा. पहिल्याच दिवशी येड्या बाळूला इतके लोक, उद्यापासून किती येतील याचा विचार करा. उद्याचा मंडप वाढवा, चटया वाढवा, विनंती तुम्हाला. ऐक नाही अण्णा, येड्यालाच इतके लोक आलेत येड्या बाळू. आणि आजचं कीर्तनकार म्हणजे फक्त पात्र टाकायचं काम असतंय. उद्यापासून लाडू, गुलाबजामुन, बासुंदी. पहिल्या कीर्तनकारांनी फक्त झाडून काढायचं, कुंदन व पतराई टाकायचं आपलं काम. उद्या मंडप वाढवा. काय सांगू लागलो आबा. हजारो वर्ष साधना करणारी लोक त्या खुर्चीवर बसली, त्या खुर्चीवर. मी फक्त रामनामाची साधना केली. 18 ऋषींच्या डोळ्यातून पाणी आलं. देवा अरे आम्हाला आता कळालं. कोणी लोखंडाचे चणे खाल्ले, कोणी अग्नी साधना केली. उन्हाळ्यात अग्नी पेटवायचा उत्तरेश्वर बापू भावताल आणि मधात मांडी घालून बसायचं उन्हाळ्यात. हिवाळ्यात पाण्यात बसायचं, पावसाळ्यात बाहेर तपश्चर्येला बसायचं. एक वरी पाय करून खाली मुंडक करून ऊर्ध्वम यजायतो तपाम सिद्धियानाम पदायम प्रपटलेषु अंबरेस्तते वचाहा. अंबर म्हणजे आकाश, पद म्हणजे पाय. वरी पाय करून खाली मुंडके करून तपश्चर्या केली. निगळली या पाका ते घ्राणमेवचे निका. घ्राणमेवचे म्हणजे नाक, पाक म्हणजे स्वयंपाक.
खाल्लेला स्वयंपाक जे काय असेल ते प्रसाद उलट टांगल्यावर नाकावाट वापस. अशा साधना केल्या त्यावेळेला खुर्ची भेटली. माय आम्हाला आता कळालं की रामनामात किती ताकद आहे. आम्ही एवढ्या साधना केल्यावर खुर्ची भेटली. तुला नुसत्या रामनामानं ही जागा भेटली. ही रामनामातली शक्ती आहे. म्हणून प्रकाश भाऊ पहिल्या कडव्यात कृष्ण नाम सज्जनानो ही रामनामातली ताकद आहे. म्हणून आळंदीतल्या मालकांनी शब्द खर्च केला. राम कृष्ण नामी ही दोन्ही साजिरी. कृष्ण नावातली ताकद सांगतो. तत्पूर्वी आवाज द्या दादा मोठ्या श्रद्धेने. अरे इथल्या परमार्थाने प्रवेश केला. या नगरीतल्या परमार्थ आणि 25व्या वर्षात पदार्पण केलं. प्रवेश केला. 25वं वर्ष आहे. दरेगाव नाव गोड सात्विक सदाचारी दरेगाव. येताना विठ्ठल अण्णांना म्हणलं किती सुंदर मारुतीरायाचं बजरंगबलीचं मंदिर आहे. विशाल अशी सुंदरशी मूर्ती मारुतीरायाची फार मोठी. फार बाहेर पूर्वेला सकाळी सकाळी सूर्योदय व्हावा असे बाहेरच गणपती बाप्पा आहेत. विशाल काय आहेत ना चंद्राचे गणपती बाप्पा. खूप मोठं सुंदरसं. येताना 1-2 मंदिरं दिसली पण ते काही कल्पना नाही कशाची. मारुतीरायाचं लक्षात आलं. इथे ओम श्री चैतन्य कानिपनाथांचं अधिष्ठान, जाज्वल्य अधिष्ठान. या परिसरातलं सर्वांच्या अंतःकरणातलं एक गोडसं ठिकाण. सद्गुरु कानिपनाथाच्या कृपा आशीर्वादाने वैष्णवातले शिरोमणी मारुतीराय यांच्या कृपा आशीर्वादाने गेल्या 25 वर्षापासून तुम्ही साधना करताय. रौप्य महोत्सव आहे.
गावात आबा जेवढ्या आडनावाची मंडळी असतील तेवढ्यांना गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात. नाव मला पाठ नाहीत, नाव पाठ करायला मला काही तुमची ग्रामपंचायत लढवायची नाही. नाव सगळ्यांची घेतली अशी ग्रहित धरा. मृदंगाचार्य दिनेश महाराज असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण मृदंगाचार्य सोमनाथ महाराज असतील, या महाराष्ट्राच्या मातीला गायन क्षेत्रातली लाभलेली बुलंद तोफ, या परिसरातलं अत्यंत एक नाविन्यपूर्ण गायन क्षेत्रातलं रत्न, महाराष्ट्रातला कानाकोपरा ज्यांनी पाहून आलेत असे आदरणीय हरिभक्तीपरायण जगदाळे आबा. आजच्या तारखेच्या संदर्भात विठ्ठलांना आदरणीय जगदाळे आबा संपर्क करत होते. आबा तुमच्यामुळे इथे येण्याचा गावकऱ्यांनी तुम्हाला नमूद केलं, तुम्ही संपर्क केला, ह्या पवित्र अधिष्ठानाचं दर्शन झालं. आबा तुम्हाला धन्यवाद. याच परिसरातलं गायन क्षेत्रातलं फार दिवसापासून माझी भेट आहे आमचे प्रकाश महाराज हरिभक्तीपरायण, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. आज आनंदाचा योग आहे, आज एक नवीन रत्न पाहायला भेटलं कुंदन महाराज. याच्या अगोदर कधी भेट नाही झाली. फिरत जावं माणसानं, शहाण्या माणसानं चांगल्या ठिकाणी फिरत जावा, रत्न सापडत असते. आदरणीय कुंदन महाराज गोड गोड आवाजावर प्रभुत्व, वारकरी संप्रदायातलं गोड व्यक्तिमत्व, त्यांनाही प्रणाम. या सप्ताहाला लाभलेले वय जरी त्यांचं कमी असेल पण गोडसा मार्गदर्शक माणूस म्हणावा लागेल आमच्या क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण वारकरी संप्रदायातलं रत्न गोरख महाराज. प्रांजळ मताची माणसं, त्यांनाही धन्यवाद. गोड ज्यांना प्रमाण खूपशे पाठ असतात, आबा छान प्रमाण म्हणते उत्तरेश्वर महाराज. चांगल्या चांगल्या महाराज लोकांच्या सानिध्यात भाजलेलं रत्न आदरणीय उत्तरेश्वर बापू, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. मला असं वाटतंय 3200 महाराज शिंगाडे बाबा याच्यावर नाव आहे, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय श्री गुरुवर्य नवनाथाचार्य महंत गुरुवर्य कृष्णाजी अभयंकर, त्यांनाही प्रणाम. उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. येता येता अण्णांकडे, विठ्ठल अण्णांकडे विश्राम झाला. एवढा मोठा वयाचा टप्पा दिवसभर व्याप असला तरी पण सोबत आले. अण्णांना धन्यवाद प्रणाम. चव्हाण सर आहेत, त्यांच्यासोबत बऱ्यापैकी आलेत. अंकाईचे शेजी बडे आलेत आणि खूप सर्वांचे चेहरे मला ज्ञात आहेत बऱ्यापैकी लोकांचे. फक्त आता नावं इतक्यांचे लक्षात ठेवणं शक्य नाही हो. काय काय वाचावं तेच सूत्र नाही हो. रोज नवगाव, रोज नवगाव, रोज नवगाव, तेच तेच जर सांगितलं तर कीर्तन बंद होते बाळ्या. म्हणून वाची जाय ना पुन्हा पुन्हा. पुराण वाच, शास्त्र वाच, वेद वाच, काही प्रमाण वाच, मग तुला लोक मानत राहतील. हे बा, संपत्ती कमवणं पुरुषार्थ सांगितला, अभ्यास वाढवणं सुद्धा पुरुषार्थ आहे. अभ्यास वाढवणं सुद्धा पुरुषार्थ आहे. पण संपत्ती चोऱ्या करून दुसऱ्याला दाबून अशी नाही कमवायची. एक दोन पिढ्यात असा बुश करती, हा मग दगड उचलायच्या पण कामीट होत नाही. असो, तुमच्या सगळ्यांच्या कृपेने साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद. सगळी महाराज मंडळी, चोपदार तुतारीवाले, मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांना रामनामाचं नाविन्य शबरीच्या अधिकारातून आपल्याला कळालं. कितीतरी पुरावे देता येतील रामनामाचे, पण दोन्ही पुरावे महिलांचे देतो. पा रामनामाची प्रबळ शक्ती किती मोठी आहे ही लाहोर चित्र सशे धरणाऱ्या पोरीनं गोलोकात दाखवून दिली, त्या माऊलीनं दाखवून दिली. पण ही सामान्य कुळात जन्माला आलेली स्त्री आणि द्वापार युगात एक राजकुळात जन्माला आलेली स्त्री, तिचं नाव सांगता येईल? नाही 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 नाही. वरण वाहड्यावर खायला सुरुवात करायची. पोळी जरी आधी टाकली असेल तर वरण येऊस तर दम धरायची. तिचं नाव आहे द्रौपदी. विठाला 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 पांचाळ नरेशाची कन्या द्रौपदी आहे. काय कृष्ण
ताकद आहे. का म्हटले आळंदीतले मालक राम आणि कृष्ण. पुन्हा पुन्हा तुम्ही जितकी मला आशीर्वाद देताल त्याच्यावर पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करीन, पण एवढा ऐका. अफाट श्रीमंत राजाची कन्या आणि या पवित्र भारत देशातल्या वारकऱ्याची बायको. द्रौपदीला जे पती भेटले का ते वारकरी होते. वारकरी वारकरी हो, कारण पांडव हे भजन करणारी होती. पहाते पांडव पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आळविते. पांडव वनवासात भजन करीत होते, त्या अर्थी वारकरी आहेत. वारकरी आहेत, वारकरी आहेत. याच्यातला एक व्यक्ती बघा, सगळं सांगायला मलाही शक्ती नाही, 2 तासाची मर्यादा आहे आपल्याला. पांडव हे तोंडानं भजन करीत होते म्हणून वारकरी नाही म्हणायचं कुंदन बुवा. पांडवापैकी अर्जुन नावाची व्यक्ती झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरची रोम कृष्ण कृष्ण म्हणत होते. झोपी गेल्या. जो निष्ठेनं साधनेत रतला का त्याला लायक संपन्न म्हणत असते. त्याला लायक संपन्न, त्याला लायक. माणसं दिसले की रामकृष्ण हरी आणि अंधार पडला की दुसऱ्याच्या कान्या चोरी. गाई म्हशीला बांधतात त्याला कान्या म्हणतात का काय तुमच्याकडे? कान्याच. मेल्यावर एक ट्रॅक्टरची ट्रॉली कान्याच गावसाले त्याच्या इथं. म्हातारीन म्हणलं हे कस काय, त्या नादच होता दुसऱ्याच्या खोट्याच्या चोरायचा. आणि रामकृष्ण हरी बी म्हणत होते काय चवनात येऊन काय नाटकन काय हलकटपणा. निष्ठा निष्ठा असते, निष्ठा निष्ठी नाहीच या लोकांकडे. झोपी गेल्यावर अंगावरचे रोम कृष्ण कृष्ण म्हणते. आबा नवविदा भक्तीत एक रत्न होतं, त्या रत्नाचं नाव उत्तरेश्वर बापू उद्धव. आणि उद्धवाचा अहंकार जर कशानं जिरला असेल तर अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर अर्जुनाच्या जटा ज्या वेळेला हातात धरल्या का त्यावेळेला उद्धवाचा अहंकार जिरालता. याला म्हणतात वारकरी. उद्धवाला वाटायचं मी घरावर तुळशी पत्र ठुलय आणि देवाचं भजन करतोय, असं उद्धवाला जरासा गर्व होता, गर्व होता, गर्व होता. तो अहंकार निष्ठावंत वारकरीच घालू शकतात. हो, आमच्या सारख्यानं पळ 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 लोक मानायलेत म्हणजे लय येडेवानी करू नको बाळ्या. एखादी शिवताना होशील. ज्यानं आयुष्य परमार्थात घातलंय कधी कधी त्याच्या पुढे मानवाकी जाय. एक वाक्य नीट लक्ष ठेवा सज्जनांनो, ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय का ठीक आहे, श्रीमंत माणसं जवळ आल्यावर आबा किंमत द्यावी, पण श्रीमंताला किंमत देत असताना गरीबाचा अपमान जरी एखादा वक्ता करीत असेल तर त्याला उसातलं डुक्कर म्हणायचं. त्याला महाराज नाही म्हणायचं, त्याला उसातलं डुक्कर म्हणायचं. उसातलं डुक्कर ठीक आहे. एखादा पाया पडून तू 1000 रुपये देत असेल तुला, असेल तो गडगंज, पण एखादा व्यक्ती परिसरातलं एकही कीर्तन तुझं सोडित नाही, त्याच्याकडे पैसे द्यायला नाहीत, पण तुझ्या वक्तव्याचा श्रोता म्हणून तो साक्षीदार आहे. हो, तो तुझ्या कीर्तनातला भगवान शिवशंकर हे ध्यानात ठेवीन बाळ्या. नाही अनादर करायचा सामान्याचा. उद्धवाच्या जीवनात ती अवस्था झाली आणि उद्धवाला वाटायचं बी फार मोठं आहे. 9विदा भक्तीतलं एक रत्न. मग उद्धव कोण्या भक्तीत मोडतोय ते घरी गेल्यावर बघा. गुत्त थोडं घेतलंय, करा तितकं काम करा करा. एखाद्यानं डाळण तांदूळ दिले असतील तर मिठण हळद तर घरची टाकावं ना. हळद मीठ टाकलीच नाही म्हणून भातच शिजिला नाही. अरे असं असतं कुठे, तितकं घरचं टाका. पान का कुठल्या भक्तीत असतं.
म्हणजे पांडव हे वारकरी आहेत, वारकरी आहेत पांडव, वारकरी आहेत, वारकरी.